नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व नंतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्राप्त करण्यास दिनांक 1 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे बघा, जे पूर्वी SDRFचे निकष होते त्या निकषाच्या पलीकडे जाऊन त्यामध्ये वाढीव रक्कम केलेले आहे। तर बघा, किती रक्कम आणि किती क्षेत्राला हे आपण सविस्तर पाहूया। तर बघा, जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत दिली जाते त्याच्यामध्ये जे SDRFचे दर होते ते होते सुरुवातीला 8,500 प्रति हेक्टर आणि मर्यादा किती होती, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत होते। तर आता सध्या बघा याच्यामध्ये मदतीचे वाढीव दर जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघा रुपये 13,600 प्रति हेक्टर केलेला आहे आणि ह्याची मर्यादा पण वाढवलेली आहे, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर बघा, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी दिली जाते त्याच्यामध्ये SDRFचे दर होते रुपये 17,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत आणि मदतीचे जे वाढीव दर दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघा रुपये 27,000 रुपये प्रति हेक्टर केलेले आहे आणि मर्यादा हेक्टरची पण वाढवली। जे पहिले 2 हेक्टर मर्यादा होती ते आता याच्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा केलेली आहे। त्यानंतर बघा, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत जे दिले जाते त्याच्यामध्ये प्रचलित म्हणजे पहिले SDRFचे दर होते 22,500 प्रति हेक्टर रुपये आणि याची मर्यादा होती, ही रक्कम 2 हेक्टरच्या मर्यादेत भेटत होती। त्याच्यामध्ये आता मदतीचे वाढीव दर केलेले आहेत बघा 36,000 रुपये प्रति हेक्टर आणि क्षेत्राची पण मर्यादा वाढवली, जे 2 हेक्टरची मर्यादा होती ते आता 3 हेक्टरची मर्यादा केलेली आहे। तर बघा, अशा प्रकारची वाढ शासनाने केलेली आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीचा निधी मिळण्यास मदत होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती की शासनाची तोकडी मदत येते। याचाच शासनाने विचार करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा वाढीव मदत देण्याचं ठरवलं आहे। कारण कधी कसं होतं की शेतकऱ्यांचं नुकसान हे त्यांच्या म्हणजे जे त्यांना पिकाचं म्हणजे जे पीक त्यांनी केल्यानंतर त्याचा जे फायदा होत होता त्याच्यापेक्षा जास्त नुकसान होत होतं। तर याची तक्रार गेल्यानंतर शासनाने याची दखल घेतलेली आहे। तर बघा, याच्यामध्ये शासनाने अशा प्रकारची वाढ केलेली आहे, त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।